नमस्कार. आज आपण मिलिंग मशीनवर या वेगवेगळ्या वर फोल्डिंग डिव्हाइसचा वापर केला जातो. त्यापैकी इंडेक्सिंग गेट या अटॅचमेंटचा वापर, या इंडेक्सिंग गेटला डिवायडिंग गेट असं म्हटलं जातं. त्याचा वापर करून कोणकोणती ऑपरेशन आपल्याला करता येतात या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत. या डिवायडिंग गेटला इंडेक्सिंग गेट असं म्हटलं जातं. या डिवायडिंग गेटचा अर्थात इंडेक्सिंग गेटचा वापर करून रिमोवरवरील फ्लूट असतील, ड्रिलवरील फ्लूट असतील, त्याचप्रमाणे गिअरवरील टीथ आहे, दाते कट करण्याकरता याचा वापर करतात. त्याचप्रमाणे हे काही कटर आहे, या कटरवरील दाते कट करण्याकरता देखील याचा वापर केला जातो. आता आपला हा जॉब चालू आहे. या जॉबवर असा चौकोनी भाग बनवण्याकरता व्हाईटच्या स्पिंडल असतो. अशा प्रकारचं ऑपरेशन करण्याकरता देखील याचा वापर केला जातो. तर या प्रकारच्या अटॅचमेंटचा वापर करत असताना या इंडेक्सिंग क्रॅनचे एक 40 फेरे फिरवल्यावर स्पिंडलचं एक फेरा होतो. या इंडेक्सिंग क्रॅनचे किती फेरे फिरवल्यावर 40 फेरे फिरवल्यावर स्पिंडलचा एक फेरा होतो. त्या अनुषंगाने कॅल्क्युलेशन करावं लागतं. त्याचप्रमाणे या डिवायडिंग स्पिंडलच्या पाठीमागे बाजूला 24 होल किंवा 24 स्लॉटची प्लेट बसवलेली इथं पहा. इथं होलवाली याला स्लॉट असलेली पण एक प्लेट असते. तिचा वापर करून आपल्याला तिच्या या संख्येला भाग जाणाऱ्या संख्येचे भाग देखील किंवा त्या ठिकाणी त्याचे पार्ट मशीनिंग करता येतं. उदाहरणार्थ याला 24 होईल, तर 24ला भाग जाणाऱ्या संख्येचे आपला भाग करता येतं त्या जॉबचे. आता उदाहरणार्थ याला 24 होईल, 24ला 4 चौकोन बनवायचं, 4ने भागलं तर किती आले 6 होल. तर प्रत्येक वेळी या ठिकाणी 6 होलचं प्रत्येक वेळी इंडेक्सिंग जर आपण करत गेलो तर चौकोन तयार होईल. अशाच प्रकारे या संख्येला भाग जाणाऱ्या पार्टचे आपल्याला इंडेक्सिंग करता येतं. त्याकरता या डिवायडिंग गेटचा इंडेक्सिंग गेटचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे इंडेक्सिंग गेटच्या वेगवेगळ्या पद्धती आहे, त्याचा वापर करून ऑड संख्येचे पण आपल्याला इंडेक्सिंग केलं जातं. त्याकरता याच्याबरोबर या 3 प्लेट येतात. या 3 प्लेट्सला 3 प्लेटवरील होलचा वापर करून आपल्याला म्हणजे अनियमित असे जे काय आकार आहेत, आते किंवा पार्ट्स आहेत ते देखील बनवता येतात. त्याकरता कॅल्क्युलेशनसाठी त्याचा वापर करावा लागतो. तर आज आपण या डिवायडिंग गेटला इंडेक्सिंग गेट असं म्हटलं जातं आणि ही एक ओव्हर फोल्डिंग डिव्हाइस आहे. मिलिंग मशीनवर तिचा वापर करून आता सांगितल्याप्रमाणे ड्रिलवरील फ्लूट असतील, रिमोटवरील फ्लूट असतील किंवा गिअरवरील ब्लँक असतील किंवा एखाद्या जॉबला विभागून काही भाग पाडायचे असतील किंवा एखादे आपले शेतकऱ्याची जी मोटरला फ्लॅंज असते, त्या फ्लॅंजवर 4 होल किंवा 3 होल पाडलेले असतात. तर त्याला होल पडण्याकरता देखील ही इंडेक्सिंग अटॅचमेंट वर करून आपल्याला ड्रिलिंगवरचे 3 होल किंवा 4 होल पाडण्याकरता देखील याचा वापर या ठिकाणी या इंडेक्सिंग गेटचा करून आपल्याला 3 कामे करता येतात. म्हणजे आता या ठिकाणी मिलिंग ऑपरेशन करून आपण या जॉबला असा चौकोन बनवणार आहोत. तर या ठिकाणी समजा मी इंडेक्सिंग केलं आणि या ठिकाणी योग्य तो डेप्थ ऑफ कट दिल्यानंतर ती बाजू मिलिंग होईल आणि ती बाजू झाल्यानंतर उदाहरणार्थ चौकोन करायचं तर 6 होलचं ही पिन डिसएंगेज करून 6 होल घेऊन दुसरी बाजू आपल्याला इंडेक्सिंग करून मिलिंग करता येते. अशा प्रकारे हे जितके भाग पाडायचे तितके भाग आपल्याला मिलिंग करता येतात. उद्या दुसऱ्या मशीनवर लावलं तर मशीनिंग करता येतं, ड्रिलिंग केलं ड्रिलिंग मशीनवर वापर केला तर ड्रिलिंग करता येतात. अशी ही कामे या अटॅचमेंटचा वापर करून करता येतात. धन्यवाद.